शहरातील कचरा सफाई करता नव्याने आणण्यात आलेल्या स्वीपिंग मशीनवरील लक्षवेधी मांडण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला, पण या प्रस्तावावरून सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि शिवसेनेकडून राजकारण करण्यात आले, ज्यामुळे वेळोवेळी सभागृहात होणारा गदारोळ यामुळे सभागृहाचे कामकाज बंद करण्याची वेळ अनेकदा आली। मंगळवारी या विरोधकांच्या वागण्याने आपली परिसीमा गाठताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासाला काळिंबा फासण्याचा प्रकार केला, जिथे सुरुवातीपासूनच सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याच्या उद्देशाने आंदोलन करताना शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांनी राजकीय स्टंटबाजीची मालिका सुरू ठेवली। दोनदा कामकाज तहकूब करताना सभागृहात आणि सभागृहाबाहेरही विरोधकांचा हा रोष व्यक्त होत होता, जिथे सभागृहाचे कामकाज बंद करणाऱ्या विरोधकांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन करताना एकंदरीतच सत्ताधाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार केला। या सर्वांवर जेव्हा सभागृहातून बाहेर पडण्यासाठी महापौर सागर नाईक आणि उपमहापौर भरत नखाते यांनी प्रयत्न केला, तर त्यांना धक्काबुक्की करण्याचा दहशतवादी प्रकारही काँग्रेस आणि शिवसेना नगरसेवकांनी केला। विरोधी पक्षांना कुठलाही एखादा मुद्दा, त्यांना कुठल्याही लोकहिताची काही जाणीव नाही, त्यांना फक्त एक विरोधाची भूमिका घेऊन त्यांना मीडियापुढे वेगवेगळे स्टंट करून हे त्यांना स्टंटबाजीच्या माध्यमातून आम्ही लोकहिताची कामं करतो असं पटवून द्यायचं आहे। तुम्ही सर्वजण सभागृहामध्ये होते आणि कुठल्याही प्रकारचा लोकशाहीने दिलेला माझा अधिकार असो, लोकशाहीने दिलेला सभागृहाला अधिकार असो, त्या जे कामकाज आहे त्यामध्ये नियमबाह्य कामकाज झालं असं तुम्ही मला पटवून दाखवून देऊ शकत नाही किंवा मी केलं असं नाही। संपूर्ण कामकाज हे महापालिकेने केलेले मंजूर नियमानुसार ऍक्टनुसार घेण्यात आलेलं आहे। त्यांना नेहमीच सभागृहाला वेठीस धरायचं असतं। कुठल्याही सदस्यांनी तिथे बसणारा पीठासीन अधिकारी त्यांना विनंती करायची असते, विनंती करताना त्यांच्या मध्ये एक धमकी आणि जाणून बुजून तीच वेठीस धरून ती त्यांना विनंती नाही तर त्यांना ते धमकी म्हणून पूर्ण करायचं असतं। मी कित्येकदा त्यांना विनंती करतो तर त्यांनी कधीच विनंतीचा मान ठेवला नाही। लोकशाही मार्गाने ज्याप्रमाणे त्यांना अधिकार आहेत, मलाही अधिकार आहेत। मला स्वतःचं स्वतंत्र आहे, पण आज त्यांनी माझा मार्ग रोखला आणि मी जात असताना मला धक्काबुक्की केली आणि हे लोकशाहीबद्दल एवढं सन्मानपूर्वक आम्ही लोकशाहीच्या बाजूने काम करतो, पण असं धक्काबुक्कीचं काम ते करतात, तर त्या बाबतीत मी खंत व्यक्त करतो। दहशत करण्याचा प्रयत्न ते करतात। दहशतीचंच आवड ऐकताना थांबून ठेवले। आज खऱ्या अर्थाने लोकशाहीला काळिंबा फासण्याची गोष्ट या नवी मुंबई महापालिकेत सर्वप्रथम तर झाली। आजपर्यंत बऱ्याचशा गोष्टी घडल्या, परंतु ही म्हणजे बोलतात ना टोकाची भूमिका ज्या पद्धतीत केली ती अशोभनीय आहे। आज महिलांना पुढे करून ज्या पद्धतीचं जे प्रक्षेपण केलंय ते खरंच म्हणजे एक अशोभनीय असं ते दिसत होतं। आज महापौर यांना अडवल्यानंतर मी उपमहापौरमधून नक्कीच माझी एक जबाबदारी आहे की महापौरांना सुरक्षितरित्या त्यांच्या दालनापर्यंत पोहोचवण्याची। असं करत असताना महिलांनी ज्या पद्धतीमध्ये म्हणजे आता आम्ही सांगण्यापेक्षा तुमच्या कॅमेराने ते सगळं कॅच केलेलं आहे। खरं म्हणजे त्या महिलेला मी मानतो की ती माझी मोठी बहीण असावी किंवा माझ्या आई समान असावी। माझ्या कुटुंबियांनी, माझ्या नेत्यांनी महिलांचा आदर करण्याचे शिक्षण मला दिलेलं आहे। मी त्यांच्याविषयी कुठेही गुन्हा दाखल करण्याची माझी इच्छा नाहीये। माता बहिणीला मला त्या ठिकाणी पोलीस स्टेशन दाखवण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाहीये। या घटनेनंतर एकंदरीतच सभागृहातील वातावरण अतिशय तणावग्रस्त बनले होते, जिथे पोलिसांनी हस्तक्षेप करताना परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न केला।
महापालिकेची सर्वसाधारण सभा या ठिकाणी होती. त्या ठिकाणी काही मुद्द्यावरून विरोधकांनी सभागृहामध्ये थोडा आक्रमक पवित्रा घेतला होता. सध्या परिस्थिती नॉर्मल आहे, कुठेही काही प्रॉब्लेम नाही. कॅमेरामन सुशांत पवारसह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.